टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रशांत कोरटकर प्रकरणामध्ये आज पुन्हा एकदा कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे। आपल्याबरोबर इंद्रजित सावंतांचे वकील कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत। सर, जो आज युक्तिवाद झालेला आहे, तुम्ही आज जो युक्तिवाद केला की या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो आणखी गतीने होणं आवश्यक आहे। बचाव पक्षाच्या आरोपींचं वकिलांचं म्हणणं होतं की पोलीस कोठडीची गरज नाही, आणखी पोलीस कोठडीची गरज आहे या प्रकरणामध्ये, असं तुम्हाला वाटतं? पण सातत्याने हे सांगण्यात येतं की प्रशांत कोरटकर याला तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा आदेश होता, तो होता, पण तो सातत्याने नव्हता। त्यामुळे जेव्हा सेशन कोर्टाने कोल्हापूरच्या अटकेपासून संरक्षणाचा आदेश रद्द केला होता, त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि त्यांच्या वकिलांचं हे म्हणणं दिसते की जिथे जिथे आम्ही अर्ज केलेले आहे, म्हणजे कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये केले, मग हायकोर्टामध्ये केले, याचा अर्थ आरोपी तिथे हजर होते असं समजायचं। असं कसं आपण समजणार? कारण की ते फरार होते हे सातत्याने पोलिसांतर्फे सांगितलं जातं आणि आम्ही पण तेच म्हणतो आहे। मग त्यांचं दुसरं म्हणणं आहे की नागपूर पोलीस स्टेशनला प्रशांत कोरटकरनी पत्र दिलं की माझे व्हॉईस सॅम्पल घ्यायचे असतील तर घ्या आणि मला कळवा केव्हा यायचं ते। पण तुम्ही कुठे आहात हेच माहीत नाही, तुमचा ठाव ठिकाणा माहीत नाही, पत्ता माहीत नाही, तर मग पोलिसांनी कुठे कळवायचं तुम्हाला की तुम्ही या आणि व्हॉईस सॅम्पल द्या? त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे जे काही युक्तिवाद केले गेले ते मुळातच कमजोर स्वरूपाचे आहे। आणि आत्ता जे पोलिसांनी रिमांडचे कारणं देताना काही गोष्टी सांगितल्या त्या मी लिहून घेतल्या, तर त्याच्यामध्ये माहिती घेतली आता पुन्हा, तेव्हा असं लक्षात आलं की तो 5-6 शहरांमध्ये प्रशांत कोरटकर हा लपून बसला होता। म्हणजे ते मध्य प्रदेशमधले आहेत, ते तेलंगणामधले आहेत आणि महाराष्ट्रामधले आहेत। तर त्याच्यामध्ये मग ते बैतूलला तो राहिला, त्यानंतर इंदोरला तो राहिला। आता एक जे हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर आहे चंद्रपूरचं, जे अगदी पोलीस मुख्यालयाच्या समोर आहे, तिथे त्याची व्यवस्था राहण्याची ज्या धीरज चौधरींनी केली होती, तो बुकी आहे, म्हणजे तो बुकी आहे, त्याच्यावर काही अशा प्रकारचे आरोपसुद्धा झाले आणि त्याच्याबद्दलची बातमीसुद्धा मी तुम्हाला देतो आता पेपरमध्ये आलेली, की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याची व्यवस्था केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी राहायची। मग समजा आता हे 6 ठिकाणं धरले त्यांनी, म्हटलं करीमनगर, चंद्रपूर, सिकंदराबाद आणि हैदराबाद अशा ठिकाणी जर राहिला असेल तर 6 वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये तो राहिलेला आहे। या 6 ठिकाणी त्याची व्यवस्था कोणी केली? केवळ एक कार सापडलेली आहे आणि आणखी काही कारचा वापर झाला का हे पोलिसांना तपासायचं आहे। मग साधारणतः एक मला वाटते की 2पेक्षा जास्त आणि 4पेक्षा कमी एवढ्या तर कार असतीलच 6 ठिकाणी आहे। त्यामुळे त्या कोणत्या कार होत्या ते पाहायला पाहिजे। जे मी आत्ता कोर्टामध्ये सांगितलं की जो टोल क्रॉस त्यांनी केले असतील त्या कारमध्ये बसून, तर तिथले CCTV फुटेज पोलिसांना बघावं लागतील की त्याच्यासोबत कोण कोण होते। ते जे सगळेजण मदत करणारे आहे, त्याच्यासोबत बसणारे आहे, त्याच्यासोबत या ठिकाणी जेवणारे आहे, हे सगळेजण याचा अर्थ गुन्ह्याला प्रोत्साहन देणारे आहेत, गुन्ह्याला मदत करणारे आहेत आणि गुन्हेगाराला मदत करणारे। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा वेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंद झाला पाहिजे। सर, आज युक्तिवाद करताना असं म्हटलं की आरोपी जो आहे तो वाईट काळामधून जातोय, घरी त्याचे फक्त आई वडीलच आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता न्यायालयीन कोठडीची गरज आहे। आरोपीचे जे व्हॉईस सॅम्पल घेण्यात आलेले आहेत किंवा जे घेतले असणार आहेत त्यासाठी आम्ही वारंवार ज्यावेळेस बोलवलं जाईल त्यावेळेस मदत करू, सध्या तरी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही। बघा, त्याची प्रवृत्ती जी आहे ती पुरावा नष्ट करण्याची आहे, हे सिद्ध झालेलं आहे की त्यांनी स्वतःचा मोबाईल देताना त्याच्यामधले महत्त्वाचा डेटा इरेज केलेला आहे किंवा मोबाईल फॉर्मॅट करून दिलेला आहे। त्यामुळे त्याचे काही गुणधर्म प्रशांत कोरटकरचे आपण पाहिले तर तो माणूस खोटारडा आहे, तो फरार होण्याची प्रवृत्ती असलेला आहे आणि पुरावा नष्ट करणं हे त्याला जमते, हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलेलं, दाखवून दिलेलं आपल्या त्या उदाहरणावरून। त्यामुळे तशा माणसावर आत्ताच विश्वास ठेवणं हे चुकीचं ठरेल, कारण की हे खूप मोठं आंतरराज्यीय स्वरूपाचं रॅकेट आहे असं दिसते। एका ठिकाणी गुन्हा घडला असता तर आपण समजू शकतो, पण तो महाराष्ट्रात घडलेला आहे, मध्य प्रदेशात आणि तेलंगणामध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये आहे। त्यामुळे या सगळ्या ठिकाणी चौकशी करावी लागेल। ही चेन ऑफ ऑफेन्स जी डेव्हलप झालेली आहे, प्रशांत कोरटकरनी ती केली आहे। त्यांनी या गुन्ह्याचा स्कोप एक्सपांड केलेला वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेल्यामुळे तिथला तपास पूर्ण झाल्याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडी देणं हे धोकादायक ठरेल असं आम्ही सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस युक्तिवाद सुरू होता त्यावेळेस आरोपीचे वकील आणि तुमच्यामध्ये काही खडाजंगी झाली की तुमचा आवाज म्यूट जो आहे तो करायला सांगितला गेला, त्याचं नक्की कारण काय होतं? तुम्ही बोलताना सुद्धा असं म्हणालात की आमचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे। नाही, ते वारंवार तेच ते मुद्दे त्याचे आरोपीचे वकील मांडतात।
मग तेव्हा आपण सगळ्यांनी ते ऐकून घ्यायचे आणि आम्ही जेव्हा काही वास्तविक वस्तुस्थितीवर आधारित काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो मूळ तक्रारदारातर्फे, तेव्हा तक्रारदारावरच आरोप करतात की त्यांनी ते कम्युनिकेशन का व्हायरल केलं आणि त्यांनीच तो गुन्हा केला आणि त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा इथपर्यंत हे सगळं जाते. म्हणजे याचा अर्थ मुळात प्रशांत कोरटकर यांनी अशा प्रकारचा हिंसक, विभत्स, शिवीगाळ असलेला असा संवादच केला नसता तर कोणाला व्यथित होण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु ते न लक्षात घेता हे जे इंद्रजित सावंत आहे त्यांनीच जणू काही चूक केली हे सांगितलं जाते. तेव्हा मग आम्ही आमचं म्हणणं सांगताना मुद्दाम मध्ये मध्ये बोलणं आणि म्यूट करा असं म्हणणं हे योग्य आहे का हा प्रश्न आहे. म्यूट करण्यासाठी योग्य कारण असेल तर जरूर तसं म्हणावं, माझं काहीच हरकत नाही. पण आवाज दाबण्यासाठी आणि जी वस्तुस्थिती आहे तीच मांडू न देण्यासाठी म्यूट करा असं कोर्टाला सांगणं हे चुकीचं आहे असं मला वाटलं. ज्या गाडीचा उल्लेख करण्यात आला त्या आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की 6 कोटीची गाडी जी आहे ती भारतात तरी आहे का, नक्की ती गाडी कोणती होती, गाडी कोणत्या मित्राची वापरण्यात आली किंवा या सगळ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी आणखी काय पोलिसांना करावं लागणार असं तुम्हाला किंवा आपण कधी 6.5 कोटी वगैरे अशा कार पाहिल्या नाही. मला माहिती नाही कारची जास्तीत जास्त किंमत काय असते. पण मी हे म्हणण्याचा प्रयत्न केला की 6.5 कोटीच्या एकूण कार किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या एकूण कार त्याच्याकडे होत्या आणि तो बाळगू शकतो का हा प्रश्न आहे. आणि हे पुढे आलेलंच आहे त्याच्यानंतर की ईडीनी जप्त केलेल्या काही इतर कार त्याच्याकडे कशा आल्या हा प्रश्न आहे ना. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती दिसणारा, स्पष्टपणे समोर येणारा हा माणूस आहे आणि म्हणून यांच्यावर आत्ताच विश्वास ठेवू नये असं आमचं म्हणणं आहे. ज्या बुकीचा तुम्ही उल्लेख केला त्या बुकीची नक्की पार्श्वभूमी काय आहे? धीरज चौधरी हा कधीपासून प्रशांत कोरटकरच्या संपर्कात होता किंवा प्रशांत कोरटकर आणि त्याचे काही आर्थिक व्यवहार आहेत का की जेणेकरून या सगळ्या असल्या अडचणीच्या काळामध्ये आरोपीला जे आहे ते या बुकीनं मदत केली? बघा, इथे एक बातमी आलेली आहे, ती आहे कोरटकरचा पाहुणचार करणाऱ्यांना सह आरोपी करा असं निवेदन विविध संघटनांनी चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयात जाऊन दिलेलं आहे आणि ते 11 ते 15 मार्च दरम्यान चंद्रपुरात तो मुक्कामी होता. तेथील ऑनलाईन सट्टा व्यावसायिक धीरज चौधरी याच्या घरी कोरटकरनी मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने पोलीस मुख्यालयासमोरील सिद्धार्थ प्रीमियर हॉटेलमध्ये मुक्काम केला. कोरटकर चंद्रपुरात असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केलं होतं. तेव्हा ही सगळी बातमी आहे आणि याच्यामध्ये लोकांनी तसं निवेदन तिथल्या पोलीस मुख्यालयात जाऊन तिथल्या पोलीस प्रमुखांना दिलेलं आहे. त्यामुळे जर बुकी वगैरे असलेले लोक जे सट्टा बाजार चालवतात, तो क्रिकेटचा सट्टा बाजार असेल, आणखी वेगळ्या प्रकारचा सट्टा बाजार असेल, तर मग असा जो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्कात असणारा आणि संबंध ठेवणारा, त्यांच्या घरापर्यंत संबंध असलेला, त्यांच्या घरी जाऊन लपून बसण्याची सगळी क्षमता असलेला माणूस जो आहे त्याच्या संदर्भात आपल्याला चौकशी करावं लागेल की नाही हा मुद्दा आहे. आणखी किती दिवसांच्या पोलीस कोठडीची तुमची मागणी असणार आहे की जेणेकरून हा सगळा तपास जो आहे तो त्या दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकतो? पोलिसांनी आणखी 5 दिवसाची कोठडी मागितलेली आहे आणि माझं तेव्हासुद्धा म्हणणं होतं की पूर्ण कोठडी जी मागितलेली आहे ती दिली पाहिजे, कारण की हा तपास मल्टी स्टेट अशा स्वरूपाचा आता झालेला आहे आणि तीन राज्यांमध्ये तो फिरलेला आहे, 6 हॉटेल्समध्ये तो राहिलेला आहे, तिथे वेगवेगळ्या कार्स वापरलेल्या आहे. त्यामुळे त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि मग सह आरोपी जे कोणी असतील त्यांचा सगळ्यांचा समावेश झाला पाहिजे, तर हा गुन्हा जो आहे तो उकल होण्याकडे प्रवास सुरू होईल. आपण पाहतोय की आज जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे, आरोपीच्या वकिलांतर्फे युक्तिवाद करण्यात आला, मात्र आम्ही जो युक्तिवाद केलेला आहे की हा गुन्हा करताना आरोपी जो आहे तो जवळपास 5 ते 6 राज्यांमध्ये फिरलेला आहे, शहरांमध्ये फिरलेला आहे. त्याला ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करणं गरजेचं आहे. त्यामुळे 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केलेली आहे आणि ती मागणी न्यायालयाने मान्य करावी अशी प्रतिक्रिया असीम सरोदेंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विशाल सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.